स्टार्ट. नमस्कार. देशभक्त अकॅडमी विवेकानंद ज्युनियर कॉलेज शिंदेवाडी रोड मांगरूळचा विद्यार्थी. नुकत्याच 4 दिवसापूर्वी झालेल्या आर्मी निकालामध्ये त्याचं टेक्निकलमध्ये निवड झाली आर्मीमध्ये. हा आता आपला अवधूत पाटील गाव आहे तुझं पिशवी, तालुका आहे शाहूवाडीचा. शाहूवाडी तालुक्यातला विद्यार्थी पिशवी गावचा. आपल्याकडे सुरुवातीला ज्यावेळी 11वीला आला होता त्यावेळी मुलांची बेसिक तयारी काहीच नव्हती किंवा काय कुठलीच गोष्टी तयार नव्हती. ग्राउंडची पण नव्हती, लेखीची पण नव्हती. मुलं होतीच, कष्टाळू तर फार मुलं होती, अतिशय चांगली प्रामाणिक कष्टाळू त्याची फार होती. कष्ट करायचं एवढं माहित होतं, पण कुठल्या ट्रॅकने करावं त्यांना माहित नव्हतं. पण इथं आल्यानंतर त्यांना 2 वर्षात चांगला ट्रॅक मिळाला. आज वयाच्या 17वी-18वी वर्षी मुलं पहिल्याच प्रयत्नामध्ये भरती झाली. कारण हिचं असं की मुलांनी 2 वर्ष नॉनस्टॉप लगातार कष्ट केल्यामुळं लेखीची तयारी, ग्राउंडची तयारी, त्यामुळे हे मुलांना यश दिसते आज मुलांच्या आपल्या. आज तुझ्या वर्गातली बऱ्यापैकी मला वाटतं सगळीच मुलं झालीत भरती. आणि बऱ्यापैकी मला वाटते तुमची सगळी मुलं टेक्निकलला आहेत, जीडीला आहेत, नर्सिंगला पण झालीत मुलं. अवधूत, आज तुला काय वाटतं यशाबद्दल? आजच्या काय वाटतं तुला? खूप आनंद आहे सर. खूप म्हणजे आनंदाचा गंगात मावून असं झालं. खूप आनंद आहे. कष्ट केलेले जे आज फळ भेटले. आणि ज्यावेळी तुझं मला वाटतं निकाल लागला, मला 4 दिवसापूर्वी तू मला फोन केला होता, सर निकाल लागलाय किंवा सर निकालाला, आणि त्यावेळी तू नाव तुझं बघताना तुला काय वाटलं? निकालात नाव आल्यानंतर, नंबर आल्यानंतर नाव बघायच्या आधी खूप सर दगदग म्हणजे असं वाटतं की येते का नाही, लिस्टला नाव आहे का नाही. नाव ज्यावेळी बघितलं खूप म्हणजे आनंद म्हणजे वेगळाच होता. डोळ्यातनं अश्रू येतात, आनंदाचं होतं. सगळं जे कष्ट केलेलं ते एकदा असं झालं, यश आलं. ही जी मुलं आपली जी आहेत वय 17.5 मधली मुलं आहेत, 18 मधली मुलं आहेत, आज यांचं यश हिने मिळवलं अतिशय चांगलं. मला वाटतं तुमचा एक निर्णय झाला होता, मला वाटतं इथं 12वीत असताना किंवा आता परीक्षेच्या वेळी कालखंडामध्ये तुम्ही लेखी सरावामध्ये, की सर आम्ही एकाच वेळी सगळी मुलं होणार आहे बघा, असं तुम्ही बोलायचं. आज झालाय का तुम्ही त्यात? किती झालं? एकाच वेळी ट्रेनिंगला जायचं, एकाच वेळी परीक्षेला जायचं, एकाच वेळी ग्राउंडला जायचं, असं ठरवलेलं झालाय काय? काय वाटलं? झालं. त्याच्यामध्ये कोण कोण तुम्ही काय काय? आम्ही आता 3 तरी एकत्रच होतो पहिल्यापासून. पहिली तुझ्या ग्रुपमध्ये सगळी मैत्री सगळी झाली, सगळी सरास. आणि आता ही मुलं जी आपल्याकडे आहेत, ह्या मुलांचं 2 वर्ष आपल्याला कष्ट केल्यामुळं त्या मुलांना यश मिळालं. तर आपल्याकडे जो विद्यार्थी येतो, हा विद्यार्थी आपल्याकडे वर्ष नाही 2 वर्ष 1.5 वर्ष थांबतो, कष्ट करतो, मगच भरती होतो. आपल्याकडे महिनाभर विद्यार्थी आलाय, मग त्याचं आपण कामाला तर लिस्टला नाव लावलंय किंवा आपल्या बॅनरला नाव लावलंय, असं आपल्याकडे अजिबात होत नाही. कंटिन्यू 2 वर्ष 3 वर्ष मुलं ज्यावेळी आपल्याकडे कष्ट करतात त्यावेळी आपल्याकडे विद्यार्थी सक्सेस होतात. कारण की एवढं सोपं नाही भरती होणं आजच्या युगामध्ये किंवा आजच्या कॉम्पिटिशनमध्ये. कारण की लाखो मुलं परीक्षेला असतात, त्या लाखो मुलांच्या मध्ये आपल्याला सक्सेस व्हायचं आहे, लेखी परीक्षा पास व्हायचं आहे, ग्राउंड पास व्हायचं आहे, मेडिकल पास व्हायचं आहे आणि फायनल मिनिटला सुद्धा बसायचं आहे. एवढं सोपं नाही. तू ग्राउंडला किती परीक्षा मारले अवधूत? काय फर्स्ट परीक्षा ग्राउंडला मारलेलं आहे. आणि गॅप वगैरे काय टाकलाच काय? मला वाटतं गॅप टाकलेलाच काहीतरी. काय किती टाकलेलं काय? 100 मीटरचा तरी 100 मीटर त्यांनी गॅप टाकला होता. म्हणजे तयारी त्यांची अगदी परिपक्व झाली होती, त्यामुळे ही मुलं सक्सेस झालेली आहेत. आणि अवधूत, तुला आता ज्यावेळी तुम्हाला वाटते परवा कालपासून तुमचं डॉक्युमेंट चाललंय ट्रेनिंग सेंटरमध्ये, आता तुम्हाला पाठवणार, त्याच्यावर तुम्हाला कोल्हापूरला बोललो होतं. काय वाटलं होतं आज त्या आर्मीच्या कॅम्पात गेल्यानंतर? काय फिलिंग वाटली? वेगळं सर, ते म्हणजे काय हे ते सांगू शकत नाही, थोडे शब्द वेगळे आहेत. म्हणजे तुम्ही आज मला वाटते त्याच्यात गेल्यामुळे तुम्हाला आता वाटतं आपण कायमस्वरूपी झाली या क्षेत्राचं. आणि मग आता ट्रेनिंगला कधी बनवणार तुम्ही? ट्रेनिंगला आमची आता 22 गोवा पडल्यामुळे आम्हाला 22 तारखेला गेलो. आणि पगार वगैरे चालू 22 पासून पगार चालू. बघा, वयाच्या 18 वर्षी नोकरी लागली, वयाच्या 18 वर्षी स्वतःचा कष्टाचा पगार चालू झाला या मुलांना. किती मोठं म्हणजे यांचं भाग्य, किती मोठा आनंद असणार या मुलांना. आताची खरी चांगली गोष्ट आहे. आज या मुलांना खरं सांगायचं म्हणजे प्रचंड त्याग केलाय, प्रचंड सगळ्याच मुलांनी त्याग केलाय. म्हणजे त्याग म्हणजे काय, गावाकडे गेले नाहीत, जायची इच्छा असायची, गणपती, दिवाळी, दसरा सण उत्सव साजरे करतो, नाही करायचं नाही, आपल्याला भरती व्हायचं, त्यांना अडवायचं आम्ही, आपल्याला भरतीच व्हायचं आहे. त्यांना वाईट वाटायचं, राग यायचा, रडायची, घरी फोन करायचे बाबा पालकांना की आम्हाला सोडायला लावा, तरी सुद्धा आम्ही सोडायचं नाही. पण न सोडण्याचं कारण की ही मुलं आम्हाला आज सक्सेस झालेली दिसावीत, आमच्या डोळ्यासमोर यावीत, हे आम्हाला बघायचं होतं. म्हणून या मुलांना आम्ही टोकत होतो त्यावेळी. आज ही मुलं झाल्या पहिल्या 12 पास झालेल्या पहिल्या भरती झाली, खूप आनंद आम्हाला सुद्धा झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यासाठी त्यांच्या आईवडिलांनी घेतलेलं कष्ट. आता ह्या मुलं प्रत्येकाच्या आईवडील सामान्य कुटुंबातली मुलं आहेत, कोण शेती करते, कोण मोलमजुरी करते. आज त्या मुलांनी त्यांच्या कष्टाला खरंच न्याय दिलेला आहे. अवधूतनं सुद्धा कष्टाला आईवडिलांच्या सगळं खरंच न्याय दिलेला आहे. आणि अवधूतनं असंच यश मिळवत राहावं कायमस्वरूपी, आणि भविष्यामध्ये तू चांगल्या पदावरती जावास, हे नक्कीच तू करावंस. धन्यवाद अवधूत.